तू स्वतःला तराशात ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने नाटकही करतेस, टेलिव्हिजनही करतेस आणि सिनेमाही, तिन्ही माध्यमात तू सफाईने खऱ्या अर्थानं तू त्या ह्याची राणी आहेस. या सगळ्यात समीर आशा पाटील हे काय रसायन आहे, म्हणजे तो बोलताना फार फिलॉसॉफिकल असतो, गोष्ट सांगताना रंजक असतो आणि ते सगळं मांडताना तो उत्तम तंत्रज्ञ असतो. ह्या सगळ्या माणसाबद्दल त्याला डिकोड करतो. समीर सर खूप हे सॉर्टेड माणूस वाटले मला. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात जेवढे दिग्दर्शक आले, मी खूप नशीबवान समजते की मला सगळ्या चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. रादर मला असं वाटतं की त्यांनी माझा विचार केला हे मी माझं भाग्य समजते त्यांच्या सिनेमांसाठी. तर समीर सरांबाबतीत मी सांगेन की जेव्हा त्यांनी मला गोष्ट सांगितली, एक तर आधी त्यांनी माझं कौतुक केलं. नाचगं पाहून त्यांनी छोटे छोटे बारकावे सांगितले जे मला आवडले, की सरांनी ही गोष्ट त्यांनी हे केलं की हां हे वेगळं केलंय काहीतरी, ह्या सीनमध्ये तू वेगळं केलंस आणि ते त्यांनी टिपलं. सो मला ती गोष्ट खूप त्यांची आवडली. डिटेलिंग त्यांचं जे आहे, एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काय विचार केलाय. सो त्यांनी जेव्हा मला गोष्ट सांगितली त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे वा, मजेशीर आहे. कौटुंबिक महासोहळा आहे, एका कुटुंबाची गोष्ट आहे आणि त्यात त्यांना कशी संकट येतात, काय काय होतं, काय काय घडत जातं, त्याच्यात ते भाष्य करतो तो सिनेमा. आणि इतका सुंदर सिनेमा आपल्याला त्याच्यात अगेन मी म्हणेन की विनोदी असं जरी तुम्हाला बरोबरच अंडरकरंट स्ट्रॉंग, हा, पण त्याचं म्हणणं आहे त्या पात्राचं पण आणि त्या सिनेमाचं पण. म्हणजे आमचं थोडं जरी जास्त झालं की सर येऊन सांगायचे, ताई ते आपण ना थोडंसं कमी करूया, थोडंसं एक पैसा आपण डाऊन करू. म्हणजे ते इतके गोड आहेत, ते अजिबात काठी आणि छडी घेऊन आणि सेटवर उगाच आरडाओरड आणि असं नाही. ते इतके गोड आहेत, इतके छान, इतके शांतपणे. तुम्ही आता त्यांचा अनुभव घेतलात की ते बोलताना सुद्धा खरं ते फिलॉसॉफिकल तसंच ते बोलतात आणि इतकं छान समजावून सांगतात की कसा सीन आपल्याला करायचा आहे, काय करायचं. आणि त्यात इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांची टोळी सांभाळणं हे खरं तर त्यांच्यासाठी खूप जास्त मला वाटतं कठीण होतं, पण त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी स्वतःने सोपं करून घेतलं.